जोजवा बाळाचा पाळणा, पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा। ओ हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा, पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा। सजली ग मऊ मऊ मखमलीची सय्या, निजली ग बाळाची गोरी गोरी काया, सजली फोटो पण काढ जरा, निजली ग पिल्याचा फोटो काढ पाळण्यातला असा। तर मग मंडळी, तुम्हाला आमच्या बाळाचं नाव कसं वाटलं? निर्मित हे नाव आमच्यासाठी खरंच खूप स्पेशल आहे। त्या ठिकाणी मुलगीही असती तरी तिचं नाव लेटर एन वरूनच असतं, आणि मुलगा आहे तरी त्याचं नाव लेटर एन वरूनच ठेवणार होतो आम्ही। हे सगळं डिसाईड झालं हे निर्मितच्या जन्माआधीपासूनच, कारण की माझ्या आईचं नाव होतं नैना, तर आम्हाला रिलेटेड टू एन लेटर असंच नाव त्याचं ठेवायचं होतं, त्याचं किंवा तिचं दोघांपैकी कोणी असतं तरी त्याचं नाव हे लेटर एन वरूनच झालं असतं। तर भरपूर नावं सर्च केलेली बेबी बॉयची लेटर एन पासून, खूप सारी बघत पण होतो, पण त्यातलं आम्हाला निर्मित हे नाव खूप आवडलं। तसं की निर्मितच्या ह्याचा पण अर्थ खूप सुंदर आहे। निर्मित म्हणजे तयार केला गेलेला, असा सुंदर त्याचा अर्थही होतो, आणि खूप सारं आम्ही सर्च केलं नावाचा अर्थ वगैरे, तो आम्हाला खूप सुंदर वाटला। तर असं आमच्या बाळाचं नाव आहे, निर्मित कुणाल समुद्रे। तर आता बाळाला पाळण्यात ठेवायचा प्रोग्राम वगैरे झाल्यानंतर इथे ओटी भरण्याचा प्रोग्राम चालू होता। तर बऱ्याच लेडीज वगैरे होत्या इथे बसलेल्या, त्यांनी अर्ध्यांनी भरलेली, अर्ध्या भरत होत्या। तर आता इथे आमची वेळ आलेली, बहिणी माझी सानिकाची ओटी भरत होती, आणि हे जे गिफ्ट आहे म्हणजे सानिकाला जो हार दिलेला आहे तो स्पेशली पप्पांनी तिच्यासाठी बनवलेला होता तो हार। तर ती जेव्हा 7व्या महिन्यात गेलेली त्याच्यानंतर त्यांनी इथे बनवलेला तिच्यासाठी हार, पण डिसाईड असं झालं की ते बारशामध्ये देतील, म्हणून तो आता बारशामध्ये दिला आहे। तर असा सुंदरसा असं गिफ्ट माझ्या पप्पांनी सानिकाला दिलेला आहे। तर आता ह्याच्या पुढे जो व्हिडिओ तुम्ही पाहाल तो सगळा रिलेटेड टू बारसाच असणार आहे। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा, आणि तुम्हाला माझ्या बाळाचं नाव कसं वाटलं हेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा।